मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज प्रजासत्ताक दिन, आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय जवान जय किसान असं म्हणत असताना एकीकडे आपण बघितलं तर सीमेवर हे सगळे जवान सज्ज आहेत आणि म्हणून आनंदाने आपण सगळे उत्सव जल्लोषात साजरे करतो आहोत। या तमाम सैनिकांना, तमाम जवानांना, त्यांच्या कुटुंबियांना मी आदेश बांदेकर मनापासून होम मिनिस्टर कुटुंबाकडून नमस्कार करतो। अधिकारी कुटुंबाशी संवाद साधत असताना त्यांनी केलेल्या त्या रानभाज्या असतील किंवा ते भाज्यांचं जंगल असेल, या सगळ्या संकल्पना जाणून घेतल्या। त्या पुन्हा एकदा आपण सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देऊन आजच्या गप्पांना सुरुवात करतो। अजून भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? अजून असं काही ठरवलं तर नाहीये, पण आता हेच पुढे डेव्हलप करायचं आहे। ती सॉफ्टवेअर प्रोग्रामर असल्यामुळे एक फायदा आम्हाला करून दिलाय तिने। शेतामध्ये वेगवेगळे वॉल कुठल्या वेळी ओपन करायचे, काय करायचे, ह्याचं एक छान तिने ऍप्लिकेशन बनवून दिलंय छोटंसं। त्यामुळे कुठला वॉल किती वेळ उघडा राहिला, किती वेळ कधी तो बंद करायचा आहे, कुठल्या भागाला पाणी दिलं नाहीये, किती दिवस दिलं नाही वगैरे वगैरे माहिती आम्हाला क्षणात मिळते। तर हे काम तिने तिथे शेतावर बसल्या बसल्या आम्हाला करून केलं। तुम्ही इंजिनियर शेतकरी असल्यामुळे असं चालूच असतं आमचं सगळं शेतातली कामांमध्ये थोडी। तुम्हाला असं ऍपवर कळतं हां, ऍपवर म्हणजे कधी सुरू करायचा वगैरे असं? हां, म्हणजे साधारण कधीपासून चालू आहे, कोणता चालू आहे, कोणता बंद, कारण शेतभर बरेच लावलेले आहेत ना। पण ते कळतं कसं? पण जेव्हा तिकडचं चालू करतो तेव्हा इकडे पण ऑन करतो, त्याच्यामुळे मग कळतं की कुठला चालू आहे। तर अदरवाईज फिरून बघायला लागतं की कोणी कुठला चालू केलाय, न फिरता कळतं हे सगळं। मग ते तुम्ही सगळं त्याचं प्रोग्रामिंग करून ठेवलंय? मग ह्या साधारणतः यांच्या आंघोळीच्या वेळा पण वॉल सुरू होते? मी नाही अजून कंट्रोल करू शकले। मी बरोबर अमुक वाजता शॉवर सुरू होणार वगैरे असं काही नाही ना केलं? नाही नाही, या अशा गोष्टी करणं म्हणजे आधुनिकतेकडे वळत असताना, त्यामुळे हे तुमचं जे काही केलेलं ॲप आहे तुमच्या कुटुंबापुरतं न ठेवता हे बाहेर लोकांपर्यंत जायला पाहिजे, किंवा हे जे काही टेक्निक तुम्ही डेव्हलप केलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही आमची प्रार्थना आहे तुम्हाला। त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांना आवाहन करतो की तिथे या, प्रत्यक्ष शेती, कारण बाहेरून समजून घेण्यापेक्षा व्हिडिओमधून वगैरे प्रत्यक्ष आल्यानंतर तिथे नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने ते काम करते पूर्ण इकोसिस्टीम, ही अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येते। म्हणजे अनेक ठिकाणी काही पॅचेस तर आम्ही असे डेव्हलप केलेले आहेत की जिकडे महिन्याभरातून एकदा पाणी दिलं तरी पुरेसं होतं। अच्छा, हां, म्हणजे अशा पद्धतीने ती इकोसिस्टीम तिथे छान डेव्हलप होतीये। त्यामुळे तिथे रोजच्या रोज आता पुढे काही वर्षानंतर तर आम्हाला कदाचित एकदाही पाणी द्यावं लागणार नाही, असं आमचा अल्टिमेट गोल आहे। दिशेने शेतीने तशा पद्धतीने जमीन जशी जंगलामध्ये कसं आपण पाणी देत नाही तरी झाडं वाढत असतात, उत्पादन देत असतात, फळं देत असतात, आणि ते सर्वोत्तम प्रोडक्शन असतं निसर्गाचं, ते आपण अजूनही मॅच करू शकलो नाही कोणी। मग तसं जर आपल्या फूड फॉरेस्टमध्ये करता आलं तर आपल्यालाही कुठेच पाणी द्यायची गरज लागणार नाही, कुठल्याही प्रकारचं खत टाकावं लागणार नाही, कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर नाही, कुठल्या पद्धतीचं पेस्टिसाईड नाही आणि विडीसाईड नाही, असं काहीही न वापरता, पाणीही न देता ती शेती फुलवता येईल। मग ही जी काही तुमची सिस्टीम आहे ही जर खरंच लोकांना कळली, म्हणजे तुमच्याकडे बघून, तुमच्याकडे येऊन इकोसिस्टीम काय आहे ही बघितली, तर नक्की प्रत्येकाला फायदा होईल। या अशा शांत असतात का हो घरी? पण बऱ्यापैकी या कधी रागावतात का हो? क्वचित कधीतरी यांना रागावले आहेत किंवा या चिडले आहेत हे तुम्हाला कळतं कसं? शांत बसते त्यावेळेला कळतं की रागावलेत म्हणून। अजून शांत बसतात? काय बसत असते? काय कसं म्हणजे काय करता तुम्ही? रागवती नाही तुम्ही? नाही, रागवत नाही असं नाहीये, पण ते कळतं माझ्या हावभावावरून किंवा कसं म्हणजे असं आरडाओरड वगैरे करत नाही? आरडाओरड पण होते, तशी भांडणं पण होतात, नाही असं नाही। मला प्रश्न हा पडलाय की तुमचं जेव्हा प्रेम जेव्हा कधी झालं असेल, ज्या कुठल्या ब्रह्म मुहूर्तावर ते जेव्हा कधी झालं असेल तेव्हा तरी बोलला होता का? तर नाही, फक्त डोळ्यातलंच जादू आहे सगळी, सगळा कंट्रोल डोळ्यावर नाही का? पाणी सुरू करणे, पाणी बंद करणे। बाबा काय म्हणणं आहे तुमचं सुनांबद्दल? माझ्या सुना तर अगदी म्हणजे मुलीसारखे आहेत। होय ना, काही प्रॉब्लेमच नाही। मुलांपेक्षा सुनाच चांगल्या वागतात? मुलं पण चांगलीच वागतात, मुलं पण चांगलीच वागतात, चांगलीच आहेत। कसं वाटतं आता बाबा? आता अगदी आनंद वाटतो, मस्त। काय सल्ला काय देणार सुनांना? सुनांना काय सल्ला देणार? त्याच देतात का तुम्हाला? आई तुम्ही सांगा.
कसं वाटतंय हे सगळं या भावंडांचं एकंदरीत एकमेकांच्या बद्दल असलेलं रिलेशन, खूप छान एकमेकांबद्दलचा ओलावा बघून तुम्हाला कसं वाटतंय? हे आत्ता तर तुम्ही ऐकताय नुसतं. मी गेले 10 वर्ष हे त्यांचा एकत्र कुटुंबातला हा जो मनमुराद असलेला आनंद जो मिळतो तो बघतीये आणि त्यांच्याच कुटुंबातली एक होऊन मी राहतेय त्यांच्याबरोबर. तर हेही मला खूप वेगळं असंच वाटतंय. मी सुद्धा ते माझं माहेर आहे असं म्हणून माझ्या मुलीच्या सासरी जात असते. खुश आहात ना तुम्ही? खूपच खुश आहे. हो ना. आणि शेतावर जाऊन महिने राहणं हा आता माझा एक छंद झालेला आहे. आणि हे दोघंही भाऊ मला काय काय नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात. जे म्हणजे मी आता 70 वर्षांची आहे, पण मला आता त्यांनी पोहायला शिकवलं. याच्यातच तुम्हाला कळेल की मी काय काय त्यांच्याबरोबर जाऊन शिकते. क्या बात आहे. 70व्या वर्षी तुम्ही पोहायला शिकला? हो. कसं काय काय भोपळा बांधला होता शेतातला की काय केलं होतं? भोपळा नाही, सुरुवातीला भोपळा म्हणजे ते जॅकेट, लाईफ जॅकेट अच्छा, घातलंच. अच्छा. आणि त्याने पण उडी मारायचं सुद्धा त्यांनी मला शिकवलं. मार बिंदास असं सांगत त्यांनी मला किती उड्या मारायला लावल्या. आणि अनेक गोष्टी अशा नवीन ते शिकवतात मला. हो ना. मग चांगलं आहे ना, असा जावई असल्यावरती अजून काय खूपच छान आहे. पाहिजे? ही फॅमिली एकदम वेगळीच आहे. काय सांगणार अजून? आता आम्ही ज्या रानभाज्या करतो किंवा खातो, हे जे खाद्य जंगल आहे, फूड फॉरेस्ट आहे, ह्याच्यात आम्ही एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी करतो की आम्ही फूड फॉरेस्ट टूर कंडक्ट करतो. ज्याच्यामध्ये काय नक्की हे फूड फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर रानभाज्यांचा टूर कंडक्ट करतो की ज्या 70-80 भाज्या आम्ही आयडेंटिफाय केल्या त्या नक्की काय, त्यांचे गुणधर्म काय, ते कधी मिळतात, त्या दाखवतो. शेतातून कशा वेचून आणायच्या, म्हणजे प्रत्यक्ष जे येतात ते स्वतः हार्वेस्ट करू शकतात. त्याच्यानंतर ॲप्रिसिएशन, ट्री ॲप्रिसिएशन, म्हणजे ही झाडं कशी बनली आहेत, त्यांची पानं कशी आहेत, त्यांची फुलं कशी आहेत, त्यांची फळं. म्हणजे आंबा साधा हापूस आंबा आहे, तो हापूस आंबा मे महिन्याच्याच शेवटी का येतो, तर त्याचं जे बाळ आहे, त्याची बी आहे, त्याला पुढचे जे 4-6 महिने पावसाळ्याचे जे असतात तेव्हा चांगलं वातावरण मिळावं आणि ते रुजावं, ते झाड पुढे जोमाने वाढावं, त्यासाठी त्या आंब्याने केलेली ही चतुराई आहे. आणि त्यासाठी दिलेला तो पल्प जो आहे, त्याचा जो स्वीटनेस आहे, साखर आहे, ही झाड स्वतःहून त्याच्यात टाकतोय. फक्त आपण माणूस म्हणून आपण काय करतो, तो टाकून द्यायचा वेळ त्याला देत नाही झाडाला. आपण त्याच्या आधीच हार्वेस्ट करतो, कारण आपल्याला तो दूर पाठवायचा आहे म्हणून. पण झाडाला स्वतःला वाटतं की सगळ्यांनी यावं, वटवाघळांनी यावं, कावळ्यांनी यावं, माकडांनी यावं, माझं फळ खावं, त्याचा रस, त्याचा आनंद घ्यावा आणि मग ते माझं बाळ दूर कुठे चांगल्या ठिकाणी नेऊन सोडावं. ती एवढी छोटीशी गोष्ट आहे. पण म्हणून जर आपण शहापूरमध्ये जर आंबा खातोय, तो मेच्या शेवटीच येणार आहे. कोकणातून आंबा येतोय, तो एप्रिल मध्यानंतरच येणार आहे. पण आज आपण घाई करतो आंबा खाण्यासाठी. फेब्रुवारी, मार्च, आता तर डिसेंबरमध्ये सुद्धा आंबे आलेले आहेत. आणि ही निसर्गावर केलेला अत्याचार आहे हा म्हणजे साधी क्षुल्लक गोष्टसुद्धा आपण समजून घेत नाही आहोत. तर ह्या सगळ्यांची माहिती आम्ही देतो, कंडक्ट करतो, फिरवतो. आणि मग लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कळतं की आपण जे खातोय ते का खातोय, त्याच्या मागे लॉजिक काय, आपण इव्हॉल्व कसे झालोय, झाडं कशी इव्हॉल्व झालंय, ह्या सगळ्या गप्पा होतात. आणि मग आणखी मजा येते. मुलांनाही आवडतं, लहान थोरांना सगळ्यांना आवडतं. तर ते खूप मजा येते. पण ही जी काही प्रत्येक झाडं ओळखणं आहे किंवा दाखवणं आहे, यासाठी तुमचं सगळं कुटुंब काम करतं? आम्ही जे कोणी अवेलेबल असू ते आम्ही सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व दाखवतो. प्रत्यक्ष आम्ही घेऊन जातो, दाखवतो एक एक झाडाबद्दल. आणि ज्यांना जसं शक्य आहे आणि ज्यांच्या मूड प्रमाणे, असं काही फिक्स शेड्यूल नाहीये. पण कसे मूड कसे आहेत साधारणतः घरातले? आता बाकीचे राहू द्या, पण 1, 2, 3, 4 यांचे मूड साधारणतः सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत कसे असतात? खूप मस्त मजेत असतात. म्हणजे मूड नेहमी चांगलाच असतो. एकेकाचं सांगा ना. आता तुमच्या शेजारी बसलेली जी माऊली आहे, तिच्या मूड बद्दल आधी सांगा. तिचा मूड बराच स्विंग होत असतो. कधी तो रजोरीला असते, ती थंड वातावरणात असते, कधी महूला येते आणि कधी मग महाराष्ट्रात येते, गरम वातावरण होतं. त्या कुठल्याही वातावरणात असल्या तरी तुम्हाला घाम फुटलेलाच असतो. साहजिक आहे. फक्त त्यांना नाही. यांचं साधारणतः वैदींचं तुमच्या? तिचा मूड नेहमीच शांत, बॅलन्स, कंपोस्ट काम असते ती नेहमी. हो ना. फार क्वचित रागावते, म्हणजे फारच साचलं तर कधीतरी तिला बाहेर येतं तिचं, असं काहीतरी होतं. बाकी अदरवाईज नाही.
पण तुमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा तुम्ही सैन्य दलात होता? म्हणजे सैन्य दलात असताना आम्ही ठरवलं लग्न करायचं. त्यानंतर आम्ही लग्नही केलं आणि 2 वर्ष आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहिलो. आणि मग मी महूला पोस्टेड होते, तर आम्ही क्वचित भेटायचो. कधी मी सुट्टीवर असेल तर यायचे, कधी हा तिकडे यायचा, असं व्हायचं. बरं, यांच्या तोफेतून कुठला गोळा कधी येईल याचा अंदाज असतो तुम्हाला? बऱ्यापैकी अंदाज असतो. किती गोड असले माहितीये बाबा. शेजारी तुम्ही, हा बोला. खूप छान आमचे शेजारी आहेत, एकदम मन मिळावू, सगळे व्यवस्थित. पण कसं वाटतं तुम्हाला या सगळ्या कुटुंबाकडे बघून? नाही, खूप छान आहेत, अतिशय छान आहेत, मन मिळावं आहेत, एकदम अगदी छान आहेत. आता ना या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे आणि या खेळामध्ये तुम्हाला तन्मणी कोण मिळवून देणार ते मला बघायचं आहे आणि ते आव्हान तुमच्यासाठी आहे. आई, तुमच्यासाठी. हां, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर जर अचूक तुम्ही बरोबर दिलं तर या माऊलीला तन्मणी मिळणार. हां, या जिथे बसले आहेत किंवा तुम्ही बसलायत त्याच्या बाजूला एक जास्वंदाचं झाड आहे. त्याच्यावर जास्वंदाची फुलं किती आहेत? 7 किंवा 8 असतील. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. मला सांगा, वेगवेगळे अनुभव आम्ही ऐकतो, अंगावर काटा, रोमांच उभे राहतात. तुमचा कसा होता अनुभव सैन्य दलातला? माझा अनुभव खूपच छान होता आणि खूप थ्रिलिंग होता. म्हणजे सैन्याने आम्हाला एक शिकवलं की तुम्ही दर दिवशी, तुम्ही प्रत्येक दिवसासाठी जगता. जास्त पुढचा विचार करायचा नाही, तुम्हाला आजमध्ये जगायचं आहे, आजमधले चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि पुढे जायचे. आणि ते जे नेतृत्व गुण जे सैन्य दलाने दिले आहेत आम्हाला, ते आयुष्यभरासाठी आम्हाला ते उपयोगी पडतात, आम्ही कुठेही जातो तेव्हा. तर माझ्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा बिनागुडीला पोस्टेड होतो, तर तिकडे ब्रह्मपुत्रा नदीला खूप पूर येतो. तर आम्ही अखंड 3 रात्र 3 दिवस लोकांना, तिथल्या लोकल रहिवाशांना आम्ही स्थलांतरित केलं. अगदी त्यांच्या गुराढोरांपासून सगळ्यांना आमचे जे इंजिनिअरिंग इक्विपमेंट्स असतात, बोट्स वगैरे, तर त्या सगळ्यांमध्ये घालून आम्ही जे पूर्ण कंटिन्युअस आम्ही जे झोकून दिलं होतं स्वतःला, तेव्हा मला असं खरं जाणवलं की हीच ती देशसेवा. आपल्या माणसांसाठी जेव्हा आपण काही करतोय आणि आपण त्यांचे प्राण वाचवतोय काही ना काही. म्हणजे सैन्यात गेल्यावर लोकांना वाटतं युद्ध हे एकच पर्याय आहे, बंदुका घेऊन लोक, पण असं नाही आहे. त्यात वेगळं वेगळं भरपूर काही काही करता येतं आणि त्याचे अनुभव आम्हाला घेता आले आणि त्याचा मी खूप भाग्यवान समजते स्वतःला सैन्यात, त्यामुळे मला जायला मिळून हे सगळं करायला मिळालं. त्यासाठी सगळ्यात टफ काल किंवा वेळ ही कुठली वाटली तुम्हाला त्या दरम्यान? जोखीमेचा जो काही काल होता तो रजौरीमधला होता. रजौरी हे पाकिस्तान बॉर्डरच्या जवळचं गाव आहे छोटंसं आणि तिकडे लोकल रहिवाशी आहेत, पण जास्त करून तिकडे सैन्यच आहे. तर तिकडे एक डिव्हिजन आहे. तर तिकडे तुम्ही आजूबाजूला वावरताना देखील तुम्हाला एकटं तुम्ही वावरू शकत नाही. तुम्हाला सैन्यातले 1-2 गडी, तुमचे जवान जे असतात ते बरोबर घेऊन जायचे असतात, कारण तिकडे खूप रिस्की असं क्लायमेट असतं. आणि दर दुसऱ्या दिवशी तिकडे कुठली ना कुठे पूंछमध्ये म्हणा, नौशेरामध्ये म्हणा, मेंढरमध्ये तुमची काहीतरी माईन ब्लास्ट झाला आहे, कुणाला काहीतरी लागलं आहे, काहीतरी अपघात झालेला आहे, असेच काहीतरी न्यूज यायचे आम्हाला. आणि आमच्याकडे कोर ऑफ इंजिनियर्स असल्यामुळे आम्हाला ते माईन स्वीपिंग आणि सगळे इक्विपमेंट्स आमच्याकडे असल्यामुळे आमच्या डोक्यावर कायम ती टांगती तलवार असायची की आज सकाळी कुठली न्यूज येते आहे अनफॉर्च्युनेट. आणि मग आम्हाला त्यासाठी 24 तास सतर्क राहायला लागायचं. तर ते माझी पहिली पोस्टिंग होती त्यामुळेही, पण अदरवाईजही ती खूप सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे ते खूप थ्रिलिंग होतं. ते काय बघा ना, खरंच आजचा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुमच्याशी आम्ही गप्पा मारतो आहोत, यापेक्षा वेगळा आनंद कुठला. आणि खरंच की आपल्या घरातली एक ताई, वहिनी, गृहिणी ही आपल्या देशाची सेवा करण्यासाठी जेव्हा तिथे जाते तेव्हा संपूर्ण कुटुंबाला आणि देशाला तिचा केवढा अभिमान असेल. काय सांगाल? बरेच जण सैन्य दलात आता मुली येऊ पाहत आहेत, त्यांना तुमच्याकडनं काय मार्गदर्शन असेल? मी एवढंच म्हणेल की सैन्य दल हे अतिशय उत्कृष्ट क्षेत्र आहे आजच्या घडीला करिअर म्हणून. आणि इकडे फक्त मुलांनाच नाही, मुलींनाही खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि तुम्ही तुमच्या नेतृत्व गुण जर तुम्ही शालेय जीवनापासून जर डेव्हलप करायला सुरू केलं तर, आणि तुम्हाला जर चॅलेंजिंग आणि वेगळं काहीतरी असं लाईफमध्ये करायचं, तर हे तुमच्यासाठी योग्य क्षेत्र आहे. आणि कुठल्याही चॅलेंजेसला न डगमगता आणि कुठल्याही फेलियर्सची भीती न बाळगता तुम्ही जर सतत पुढे जायची तुमची धडपड असेल तर सैन्यदलची दरवाजा तुम्हाला खुणावत आहे. तुम्ही नक्कीच या करिअरकडे वळलं पाहिजे. किती मस्त.
तर तुम्हाला खूप मनापासून आमचा नमस्कार. आणि आता या सगळ्या गप्पा सुरू असताना आता या टप्प्यावर या माऊलीला पैठणी मिळवून द्यायची आहे. आणि ते आव्हान अर्थातच हा खेळ दीर आणि वहिनी यांच्यामध्ये होणार आहे. पैठणी दीर मिळवून देणार का पैठणी जाऊबाई मिळवून देणार, ते या खेळात जे जिंकणार ना ते ठरवणार. हा खेळ तुमच्या जाऊबाई आणि दीरासाठी. बरं, या ठिकाणी ना 1, 2, 2, 5 आणि 1 असे गुण आहेत. आणि ती जी रिंग आहे ती टाकायची. ती ज्या अंकावरती थांबेल तितके गुण मिळणार आहेत. हां, दोघांनाही 10-10 संधी. सर्वाधिक गुणसंख्या जे कोणी मिळवणार ते आज तुम्हाला पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावणार. हां, बघूया कोण पैठणी मिळवून देणार. आधी संधी दीरासाठी. 5, 10, 9, 5, 5 आणि 5, 10. दोघेही बरोबरीत आहेत. 15. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. देशाच्या सीमा आणि सीमेवरती सज्ज असणाऱ्या तमाम जवानांना माझा मनापासून नमस्कार. त्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण नेहमी येत राहो आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही श्री सिद्धिविनायकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.